नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी मजेत मी प्रत्येक आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय। मी सध्या चाललोय राशीनला। आज नवरात्र आहेत, 7वी माळ आहे मित्रांनो। तर राशीनच्या देवीला चाललेलो आहे आपण। प्रवासाच्या सर्व गोष्टी आपण शेअर करणार आहोत तुमच्या सोबत, कुठल्या मार्गे कुठून जावं लागतं ते। आणि पाऊस भरपूर झालेला आहे, शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झाले मित्रांनो। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कमेंट बॉक्स मध्ये घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढंच फक्त लिहा। पुढील व्हिडिओ तिकडे पाऊस आता थांबला आहे, पण रात्रभर तुफान पाऊस झाला आहे। हा ना? काय शेतामध्ये काय शेतामधून पाणी चाललंय, तुफान पाणी चाललंय का? सांडव्यातून मोठा आवाज येतोय धबधब्यासारखा। आणि पीक काय होतं आयुष्यात? पीक मका आहे, अख्खी मका पाण्यात। शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालं म्हणायचं। भरपूर नुकसान, पण आमच्याकडे अजून कुणी आलं नाही ना? मंत्री नाही, आमदार नाही, कुणी नाही, काय नाही। आता दौरे चालू करतील ना, पाऊस थांबलाय। पावसाळ्यामध्ये हेलिकॉप्टरने दौरे मारतील सगळे नेते लोक। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आपण सगळा प्रवास आपल्या व्हिडिओ मार्फत दाखवणार आहोत। शेतकऱ्यांचं काय काय नुकसान झालं हे सुद्धा दाखवणार आहोत। आयुष्यातला दिलासा देऊया थोडासा। कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा नक्की व्हिडिओ कसा झालाय तो। कारण आमचा दूध धंदा टोट्यात चाललाय। दूध व्यावसायिक आहेत मित्रांनो हे। दुधाचं काय चाललंय म्हटले आयुष्यात? दूध धंदा टोट्यात चाललाय सगळं। अवकाळी पावसाने आम्हाला चाऱ्याची अडचणी, ती सगळी अडचणी यायला। म्हणजे अवकाळी पावसामुळे, म्हणजे पाऊस लेट झाल्यामुळे तुम्हाला भरपूर चाऱ्याचं वगैरे नुकसान झालेलं आहे। परत पावसात चारा काढण्याचा प्रॉब्लेम आहे, सगळा प्रॉब्लेम। बरं ठीक आहे। आता निसर्गाच्या पुढे काय जाता येत नाही। आयुष्याचं सुद्धा तेच म्हणणं आहे, निसर्गाच्या पुढे काय जाता येत नाही। पाऊस थोडासा लेट झालेला आहे, परतीचा पाऊस, त्यामुळे नुकसान भरपूर झाले। चला असू द्या, बघूया आपण पुढे। हा रोड आपल्या घराकडे जातो मित्रांनो, पूर्णपणे चिखलाचा रोड झालेला आहे। सर नमस्कार, काय चाललंय? नमस्कार। काय पाऊस काय म्हणतो तुमच्याकडे? पाऊस खूप आहे आमच्याकडे। पहा असं आता फक्त उघडलाय, पाणी वाहते पहा अशा पद्धतीने पाणी विकताय काय तुम्ही? हा, पाणी विकताय? पाणी विकत नाही, पण लागलं कोणाला तर घेऊन जा, भरपूर पाणी असं वड्याला सगळीकडे पाणीच पाणी झालंय। शेतीत पाणी आहे,
चॅनल तर्फे काय शेतकऱ्यांना सांगू इच्छिता का त्यांचं मनोबल खचलंय? मनोबल शेतकरी असा आहे की शेतकरी कसली परिस्थिती आली तर शेतकरी खचून कधी जात नाही. शेतकऱ्याला सहन करायची शक्ती ही निसर्गानेच दिलेली आहे. त्याच्यामुळे शेतकरी किती नुकसान झालं तरी घाबरत नाही. आणि शेतकऱ्यांना सांगण्यापेक्षा शेतकऱ्यात एवढी ताकद आहे की पूर्ण जग शेतकऱ्यांच्या जीवावर चाललंय. तरी पण शेतकऱ्यांनो पावसाचं जरा थोडी काळजी घ्या. मी एवढा मोठा नाही तुम्हाला सांगण्यापर्यंत. पाऊस असेल तर शक्यतो बाहेर कमी पडा. आमचे आमदार साहेब विकीदादा पाचपुते यांनी सुद्धा शेतकऱ्यांना आवाहन केले की जास्त पाऊस असेल तर घराबाहेर पडू नका. आणि नदी परिसरातील जे शेतकरी असतील त्यांनी शक्यतो काळजी जास्तीत जास्त घेत चला. धन्यवाद. हा पेडगाव चौक आहे. इकडनं सुद्धा रोड आहे राशीनला जाण्यासाठी. सिद्धटेकला जायला सुद्धा रोड आहे. हे पाहता इकडं हा रोड सुद्धा जातो. पण आता एका ओढ्याचं पुलाचं काम चालू त्यामुळे आपण इकडून जाणार नाही. आपण दुसऱ्या मार्गे जाणार आहोत. हाच ओढा पुढे गेलेला आहे. त्याचं काम चालू आहे. पाणी भरपूर आलेलं आहे. आपण पाहताय इथं समोर पाहताय पाणी भरपूर आलंय. रोड बंद आहे तो. त्यामुळे आपण शॉर्टकट घेणार आहोत. काल रात्री मजबूत पाऊस झाल्यामुळे पाणी भरपूर सोडले ओढ्याला. हे पाहताय हा एक शॉर्टकट आहे मित्रांनो. रस्त्याला साळवन देवी म्हणून देवीचं मंदिर आहे. या रोडने आपण सरळ निघणार आहोत सिद्धटेक रोडला. शेडगाव सिद्धटेक रोडला. श्रीगोंद्यापासून एक 6-7 किलोमीटरच्या अंतरावर आहे मित्रांनो हे मंदिर. साळवन देवी मंदिर म्हणून आहे. देवीचं मंदिर आहे. नवरात्रामध्ये अशी यात्रा छोटीशी यात्रा भरते. इथं भाविक भक्त चालत पायी नवस फेडण्यासाठी येत असतात इकडे. आता गर्दी भरपूर आहे. 7व्या माळेला भरपूर गर्दी असते. हे मंदिर आहे देवीचं. मंदिराची तटबंदी पाहताय. खूप जुनं मंदिर आहे. हे तळ आहे इकडे. बरोबर. रोडच्या कडेला ह्या अशा प्रकारे टोमॅटोची बाग दिसली मित्रांनो शेतकऱ्यांची. पाहताय भरपूर नुकसान झालेलं आहे. अशा प्रकारे बाग पूर्णपणे झोपलेली आहे खाली. निसर्गाच्या पुढे कोणाला जाता येत नाही. इकडे कापाशी पाणीच आहे त्यामध्ये अजून. आजी कपडे धुत आहेत इथे. जाते गाडी तिकडच्या पुलाला का? काम इकडूनच चला माघारी. सिद्धटेकला जायला रोड कुठून आहे दादा? गोडेगाववर ना? पाणी अशा प्रकारे पावसाने धुमाकूळ माजलेला आहे. पाहताय आजी बोलतात या पुलावर न गेले तरी पुढच्या पुलाला भरपूर पाणी आहे. त्यामुळे आपण रिटर्न आता हिरडगाव घोडेगाव मार्गे जाणार आहोत. धन्यवाद आजी. जातो आता आम्ही. श्रीगोंदा हिरडगाव रोड आहे. या रोडवरनच आपल्याला शेडगाव रोडनी जायचं आहे. रस्त्याची अवस्था पाहताय पावसामुळे कशी झालेली मित्रांनो. पावसामुळे भरपूर रस्ते खराब झालेले आहेत. या रोडने यायचं असेल तर पावसाळा संपल्यानंतर या आपण नक्की.
आपल्याला जोड आडवा लागला होता, म्हणजे ज्यामुळे आपण हा रूट पकडलाय आता, तो रूट चेंज केला शॉर्टकटचा. तो ओढा आता पुढे दाखवतो, त्या ओढ्याला किती पाणी आलंय ते. चौक आहे मित्रांनो. इकडे कुळधरण मार्गे कर्जतला रोड जातो, आडळगावला रोड जातो. आपण ह्या रोडने आलो होतो श्रीगोंद्याला, श्रीगोंद्यावरनं. आता आपल्याला इकडे पेडगावला जायचंय. हा रोड आहे. किती किलोमीटर भाई आहे इथून पेडगाव का? हा 20-25 किलोमीटर आहे का? हा चौक लक्षात घ्या, हिरडगाव चौक आहे हा. फळबागांमध्ये पाणी पाहते कशा प्रकारे साचून राहिलेला आहे. ओढा आहे शेजारी, पाहत आहे. पाऊस कसा झाला आजी? इथून माग पाऊस झाला का तुमच्या जवानीमध्ये कधी असा? काही टायमाला नव्हता होत का? काही टायमाला होतच तसं, काही टायमाला साहित काय ह्याच्यापासूनच जास्ती व्हायचा. त्याला बरं पाऊस झाला भरपूर, नुकसान भरपूर झाले. तुमच्या शेतात काय आहे? आता मग काय तूर आहे, मिरच्या आहेत, कांदा आहे. हा का, नुकसान भरपूर झाले म्हणायचं. त्याला काय करा, पंचनामे चालू झालेत का? आमच्या इकडे नाहीत अजून, पण काय करा त्यात करायचं ना. तिकडे राहतं का? आता चालत चालले का तिकडे? बघ आज आजी आजोबा आता चालत चाललेले त्या रोडने. चिकुलच सर आहे ना. बर बर ठीक आहे, चालू. पोरं गेल्या, तुम्हाला नाही ओळखला आम्ही. कुठं आले तुम्ही? आम्ही इथलेच आहेत, तालुक्यातलेच आहेत. कुठं आहे?
उधर कैमरा लाईन पाहता मित्रांनो, इथून चालू झालेली लाईन, अशी लाईन चालू झालेली इथे. आम्ही आता बाहेरूनच दर्शन घेऊन जाणार आहोत. लाईन पाहताय माझ्या पाठीमागे. भरपूर गर्दी पाठीमागे. मुख दर्शन घेऊन जाणार आहोत आपण. पैसे बरा पिशवी, पैसे बरा पिशवी. पाऊस आलाय जवळ आता, पाऊस आलाय. चला अशा प्रकारे दुकान स्टॉल आहे तिकडे. आज नवरात्रीमुळे भरपूर गर्दी आहे मित्रांनो, मजबूत गर्दी आहे. आपलं मुख दर्शन झालेलं आहे. आता आपण चाललोय पाठीमागे. रिटर्नचा प्रवास चालू होणार आहे आपला थोड्या वेळामध्ये.
मंदिराच्या साईडने तटबंदी मित्रांनो, फिनिशिंग पाहत आहे कामाची. सिद्धटेकच्या तिथे भीमा नदी पात्र आहे मित्रांनो. हे पाहत आहे पुलाला पाणी टेकण्यासाठी किती राहिलेलं आहे. हा दौंड सिद्धटेक रोड आहे. नव्वद 100 किलोमीटरचा प्रवास करून आपण घरी आलेलो आहोत. आता हे पाहत आहे पाठीमागे राधा आणि तिची मम्मी उभा आहे. आपली छोटीशी राधा बसलेली आहे. तर आजचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आपल्याला पुढील व्हिडिओ पाहायला भेटतील. धन्यवाद.